करते अशी मी तिला विनंती करते. अखिल आत्राम करते अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमात सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन म्हणून शिक्षण दिन साजरा करण्यात येतो. डॉक्टर राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. यानंतर इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी प्राची पवार आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करणार आहे. आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा संस्कृतीचा सन्मान, सत्याचा सन्मान व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही तर तंत्राने होत नाही, तर तो आदर्श शिक्षकामुळे होत असतो. शिक्षकाचे महत्त्व. यानंतर इयत्ता 8वीची विद्यार्थिनी प्रतिज्ञा मालवे हिला मी आमंत्रित करते. तुम्ही शांतचित्ताने ऐकावे हेच माझी नम्र विनंती. आपले दुसरे राष्ट्रपती आणि एक महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आज जन्मदिवस आहे. शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि चांगले नागरिक बनण्यास मदत करतात. ते दररोज धडा समजावून सांगतात, आपल्याला शंका व्यक्त करतात आणि आपल्याला प्रेरित करतात. प्रतिज्ञा. यानंतर इयत्ता 10वीचा विद्यार्थी हर्षद शेरपुरे याला मी आमंत्रित करते. ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले. भारतात आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. असे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद हर्षदादा. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचे सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या शिक्षकांना. आवश्यक आहे मार्गदर्शन. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाडू प्रगतीचा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाडू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. देव आहे सगळ्यात मोठ्या गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि या तिन्ही देवाची उपमा कोणाला दिलेली आहे? देवाला, शिक्षकाला दिलेली आहे. आता तिने सांगितलं मला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे आपल्याला जीवनाला घडवण्याचं जे सामर्थ्य देवात नाही ते कोणामध्ये आहे? शिक्षकामध्ये आहे. आपल्याला प्राथमिक शिक्षा जेव्हा होतं आईपासून आपलं शिक्षक सुरू होते. आपला पहिला गुरु कोण आहे? आई आहे. आई आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. त्याच्यानंतर आपण प्राथमिक शाळेमध्ये येतो, तिथं आपल्याला वेगळे शिक्षक असतात. मग आपण माध्यमिक शाळेमध्ये जातो, तिथं वेगळे शिक्षक असतात. नंतर आपण कॉलेजला जातो, तिथं वेगळे शिक्षक असतात. नंतर तिथं आपण व्यवसायाला लागलो, कामाधंद्याला नोकरीला लागलो, तिथं सुद्धा शिक्षक असतात. आपल्याला आजीवन भटकला तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एवढं अमूल्य असं महत्व जीवनामध्ये गुरुला दिलेलं आहे, शिक्षकाला दिलेलं आहे. म्हणून आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, मोलाचा दिशा दाखवलेली आहे, त्या सर्व
गुरुला वंदन करण्याचा आजचा दिवस कधी यशस्वी होणार नाही. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की फक्त शिक्षकांना चांगलं म्हणूनच नाही, जेव्हा जेव्हा आपल्याकडे वेळ आहे, आपण जर तुम्ही जर भाग्यवान आहे की तुम्हाला 24 तास शिक्षक तुम्ही अभ्यास करू शकता, 24 तास पुस्तक तुमच्या जवळ आहे, जेव्हा वाटलं तेव्हा तुम्हाला अभ्यास करता येतं, काही अडचण आली तर कोणाला विचारता येतं, शिक्षक तुमच्याजवळ उपलब्ध आहे. आणि म्हणून जेवढा फायदा करता येईल, करून घेता येईल, तेवढा फायदा आपण स्वतः करून घ्या आणि शिक्षणाचं महत्व जाणून घ्या. शिक्षणाशिवाय माणूस या जगामध्ये प्रत्येकाला नोकरी लागणार आहे का? नाही लागणार आहे. पण चांगला माणूस का आपण रोज प्रार्थना म्हणतो, कोणती काय बनायचं आपल्याला? पहिला माणूस बनायचा. आणि सर्व शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत आपण बघितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे कशा प्रकारे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं यांचं संपूर्ण जीवनपट या ठिकाणी सांगितलं. परंतु एक आदर्श शिक्षक आपण त्यालाच म्हणू शकतो की जो फक्त शाळेतच नाही तर कुटुंबात, समाजात सुद्धा त्याचा तसा आदर्श असला पाहिजे, तेव्हा आपण त्याला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणू शकतो. फक्त इथं चांगलं राहून चालणार नाही, तर बाहेरही आपलं जे काही वर्तन आहे तर त्याच पद्धतीचं असलं पाहिजे, असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं होतं. आपल्याला माहित आहे इथे बसलेले जे काही मंडळी आहे, खरंच आपण शिक्षक आहोत तर आपण खूप भाग्यवान आहोत. कारण की जर आपण इंजिनियर, सुयोग समजा की आपण शिक्षक म्हणून इथे नोकरीला लागलो आणि प्रत्यक्षात आपला संबंध इथल्या जे काही बसलेले जे काही चिमुकले आहे या चिमुकल्या सजीवांशी आपला आज संबंध आहे. म्हणून पहिल्या वर्गात जेव्हा एखादा विद्यार्थी येतो तो एक मातीचा घोडा असतो, त्याला काहीच समजत नाही, अ समजत नाही, ब समजत नाही, त्याला कसल्याही प्रकारचं शिक्षणाबद्दल ज्ञान नसतं. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा जो कुंभार आहे त्या कुंभाराकडे गेली तरी त्याचा आवाज त्या वर्गामध्ये यायचं, अशा प्रकारचं अध्यापन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन करायचे. डॉक्टर APJ अब्दुल कलामचं एक छोटस उदाहरण सांगतो, त्यामधून शिकण्यासारखं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की ते एका विद्यापीठामध्ये कुलगुरू या पदाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले होते. आणि जेव्हा ते कुलगुरू या पदाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले, जेव्हा त्यांनी एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला, त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही कुठे राहता? त्यांनी सांगितलं की मी येथे राहतो. मग त्यांनी दुसरा प्रश्न त्यावरती त्यांना केला की तुमचे आई वडील कुठे राहतात? तुमचे आई वडील कुठे राहतात? त्या व्यक्तीला वाटलं की मी कुलगुरू या पदासाठी इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो आणि हा कोणता प्रश्न आहे. मग त्यांनी सांगितलं की माझे आई वडील माझ्यासोबत राहत नाही, तर ते कुठे राहतात? वृद्धाश्रमात राहतात. त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले की हा व्यक्ती आपल्या स्वतःचं कुटुंबच सांभाळू शकत नाही, तर हा काय इथलं महाविद्यालय सांभाळू शकेल? हा काय या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो? आदर्श शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडता आला पाहिजे. त्यामध्ये म्हणतात की शिक्षकांनी द्यावे ऐसे धडे की आदर्श आपला घेऊन या पुढे. आपला आदर्श असं व्यक्तिमत्व शिक्षकाचं असलं पाहिजे. परंतु आज आपण पाहतो शिक्षकांनी प्रमुख पाहुणे सारखा सर यांनी तर आपल्याला मार्गदर्शन केले, याबाबत मी त्यांचा पण आभार मानते. तसेच शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे शुभ नाम